आमदार महोदय, तुम्ही बाळासाहेबांचे कार्यकर्ते आहात, आम्ही सगळे बाळासाहेबांचे कार्यकर्ते आहोत, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत। त्यामुळे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपण करणार। तुम्ही जी काही तुमच्या भागातली कामं आहेत ती आपलं सरकार करेल। कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही, कुठेही निधीला हात आकडता घेतला जाणार नाही, एवढंच मी सांगतो। आज आपल्या पोंक्षेताई इकडे आहेत, त्यांनी सातत्याने आपले संपर्क प्रमुख आहेत, संपर्क बरोबर केला आणि आज इकडे आपला हा कार्यक्रम झालाय। दादा भुसे इकडे आहेत, ते संपर्कात इकडे होते, परिस्थिती आहे। सगळ्या लोक जे आहेत आपले हे अशा पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांशी जेव्हा संपर्क साधतात, शेवटी संपर्क साधल्यानंतरच प्रत्येकाची बोलल्यानंतर संवाद साधल्यानंतर एक दुसऱ्याच्या भूमिका कळतात आणि म्हणून आजचा कार्यक्रम अतिशय या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आगळा वेगळा आहे। आज कुणाच्या पदयात्रा आहेत, कुणाच्या पायी यात्रा सुरू आहेत, हेंडी काय काय तो इंडिया अलायन्सचं काम सुरू आहे। आज मी तुम्हाला सांगतो की गेल्या 10 वर्षामध्ये मोदी साहेबांनी देखील केलेलं काम आपल्या समोर आहे, केलेला विकास आपल्या समोर आहे। 50-60 वर्षात जे जमलं नाही ते 10 वर्षामध्ये त्यांनी करून दाखवलेलं आहे। कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम त्यांनी केलंय, आपल्या सरकारला त्यांनी पाठबळ दिलंय। म्हणून डबल इंजिनच्या सरकारमुळे डबल फायदा लोकांना या ठिकाणी होतोय आणि म्हणूनच त्यांचं देखील मनापासून अभिनंदन केलं पाहिजे। आणि काही लोक काही त्यांची मर्यादा सोडून बोलतायत, मी त्याच्यावर आता बोलत नाही, परंतु योग्य वेळी सगळ्या गोष्टीचा वापो आणि त्याचा नक्कीच त्या बाबतीमध्ये उत्तर दिलं जाईल। पण आज मी आमच्या पाडवी यांचं मनापासून स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि असं सांगतो, अब की बार 45 पार, पूरा नंदुरबार आज यहाँ पर उपस्थित झालेला आहे। त्यामुळे तुमचं मी मनापासून स्वागत करतो। बरेच आज तुमच्यासोबत बरेच ठाकरे आलेले आहेत, भरपूर आहे, अजून बाकी आहे, ते येतील नाही का तुमच्याकडचे। तुम्हाला मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो, मनापासून आपल्याला आपलं अभिनंदन करतो आणि सगळ्या ज्या कार्यकर्ते इकडे उपस्थित आहेत त्यांचं मनापासून मी स्वागत करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। 2 मिनिटं बस, एक प्रवेश बाकी आहे। एक प्रवेशपेक्षा एक महत्वाची सूचना आहे की जसं साहेबांनी सांगितलं की गेल्या 1.5 वर्षाने महायुती सरकार सत्तेवर आल्यापासून सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, अभाववृद्धांचं, महिलांचं, युवकांच्या 1000 रुपयांनी वाढवलं। ते सगळे परिचारक संघ आता साहेबांचं या ठिकाणी आभार मानण्यासाठी येत आहेत की हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे, या निर्णयातून सिद्ध होतं आणि संगणक परिचालक हे सर्व आज साहेबांचं आभार मानतायत। 2.5 वर्षापूर्वी लोकांच्या समस्या दिसत असूनही त्याकडे दुर्लक्ष करणारं अंधे सरकार राज्यात होतं, आता लोकांचं काम करणारं शिंदे सरकार या राज्यात आहे। यासाठी आपण पुन्हा साहेबांच्या जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून लाख लाख शुभेच्छा, मनापासून सगळ्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतोय। त्याचप्रमाणे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास दीपक कलिंगन, नॅशनल जनरल सेक्रेटरी, रेल्वे कर्मचारी युनियन, हे सुद्धा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत आहेत। त्यांचाही प्रवेश आपण करतोय। दीपक कलिंगन यांच्या नेतृत्वाखाली जनराष्ट्रीय